प्यारे बच्चों, welcome back to the world of mathematics. We are done with logarithmic and implicit type of functions. लॉग कधी वापरायचा? त्याचे फायदे 3 ठिकाणी पाहिले आपण. प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन्स, डिव्हिजन ऑफ फंक्शन्स किंवा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. एक फंक्शन टू द अनदर फंक्शन. लॉग वापरा. इम्प्लिसिट मीन्स एक्स अँड वाय विल बी टुगेदर. राईट? आता ही प्रॅक्टिस करायची आपल्याला. वेगवेगळे सम्स पाहिजेत. त्यापैकी एक सम इज लाईक दिस. भारी सम आहे. बोर्ड एक्झामचं फेमस सम 2 मार्काचं. तर बेटा y इज इक्वल टू फंक्शन हॅज बीन गिवन. इफ आय डिफरन्शिएट, मी अगोदर टाइप्स लिहितो. बेटा लक्ष दे, एक्सच्या डोक्यावर ई आहे म्हणजे हा काय? व्हेरिएबलच्या डोक्यावर कॉन्स्टंट आहे. जरा समजून घ्या. एक्सच्या डोक्यावर एक्स म्हणजे काय? हा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. मी बोललो होतो की याचा रट्टा मारा. सगळ्यांनी रट्टा मारून ठेवायचा याचा. हे काय बेटा? ईच्या डोक्यावर एक्स. ई तर कॉन्स्टंट आहे. सो कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल. आणि हा काय बेटा? कॉन्स्टंट रेस टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट. रिकॉग्नाइज द टाइप्स. मी तुला खूप वेळा बोललोय की याचा मस्तपैकी रट्टा मारून ठेवा. ओके. एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. बुकलेट मध्ये सुद्धा लिहा. ओके. ओके बेटा, रट्टा मारायचा याचा. ओके. जिथे येईल दणदण अप्लाय करून टाका. वायचा डेरिव्हेटिव्ह dy वाय dx. एक्स ची पॉवर ई हा व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट आहे. सर ऑफलाईन क्लास चालू झाल्यावर रेकॉर्डिंग होणार का काय? तुम्ही म्हणत असाल तर करू. ओके, त्याला काय लागतं? बिंदास्त करू आपण. अच्छा, व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट म्हणजे एक्स ची पॉवर n into x raised to n minus 1, right? So e into x raised to e minus 1 plus x raised to x चा derivative x raised to x into 1 plus log x plus e raised to x चा derivative e raised to x. अरे हे स्टँडर्ड फंक्शन आहे ना, त्याला मी कॉन्स्टंट रेस्ट व्हेरिएबल लिहिलं. आय एम व्हेरी सॉरी. ई रेस टू एक्स हे ऍक्च्युली काय? स्टँडर्ड एलिमेंटरी फंक्शन आहे. मी त्याला लिहितो स्टँडर्ड फंक्शन. ठीक आहे ना बेटा? स्टँडर्ड आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच आहे. ई रेस टू ही कॉन्स्टंट टर्म झाली. आन्सर इज 0. स्क्रीनशॉट घ्या. वी आर डन विथ द आन्सर. सर काय छोटं सम आहे राव, जादूवालं सम. ओके. After that we have second, which is very interesting. भारी सम है. x raised to x raised to x plus e raised to x raised to x. काहीच घाबरायचं नाही याला. घाबरायचं नाही. x च्या डोक्यावर x raised to x आणि e च्या डोक्यावर x raised to x असा फॉर्म आहे हा. गेटिंग? सो हे असे बेसला कपडे घालायचे. ठीक आहे. मग आता काय करायचं बेटा? लक्ष दे. तू इथं जाशील लॉगचा रूल वापरायला, तर तसं काही करायचं नाही. नीट लक्ष दे. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे, पण दोघांची बेरीज आहे, दोघांची वजाबाकी आहे. अशा केसमध्ये पहिल्याला यू आणि दुसऱ्याला व्ही बोलायचं. काय करायचं? नीट लक्ष दे. हे बघ, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल हा फॉर्म दोन फंक्शन मध्ये असेल आणि त्या दोन्ही फंक्शनची बेरीज किंवा वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी असेल तर 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 u प्लस v किंवा u मायनस v करा. ठीक आहे. अख्खी स्टोरी तुला मराठीतून लिहून दिली मी यासाठी.
तुला ते कळावं. y इज इक्वल टू u अधिक v असं लिहायचं. म्हणजे हा झाला u आणि हा झाला v. मग आता dy बाय dx काय होईल बेटा? du बाय dx अधिक dv बाय dx. ऍग्री? मग आता एकदा हा काढायचा आणि एकदा हा काढायचा. डन. सो बेटा आय विल राईट टू फाइंड du बाय dx. अगोदर काय काढायचं मला? du बाय dx. काढण्यासाठी हा तर u आहे, राईट? सो बेटा u इज x ची पॉवर x रेस्ट टू x, राईट? व्हेरिएबल रेस्ट टू व्हेरिएबल. आता सुट्ट सुट्ट चला. सो अप्लाय लॉग करा. मग बेटा लॉग अप्लाय केल्याच्या नंतर तो जो u आहे तो होईल लॉग u. इथे काय होईल? लॉग ऑफ x च्या डोक्यावर x रेस्ट टू x. आता बघ लॉग ऑफ m ची पॉवर n जमला का नाही फॉर्म? इज n लॉग m, आहे की नाही? मग आता पुढे म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. स्क्रीनशॉट घे म्हणजे मी हे इकडचं पुसतो. ओके. बघा आता लक्ष दे. तर बेटा इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग यू सिस्टमॅटिक लिहितो मी. डी बाय डी एक्स ऑफ लॉग यू इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. ठीक आहे. हे सगळं पुसतो जरा जागा राहील आपल्याला. ठीक. सो आता बघ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ यू झालं का नाही कंपोजिट. सो 1 अपॉन यू इंटू यू चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर लॉग एक्स चा अर्थ काय झाला बेटा? हा यू आणि हा व्ही गुणाकार आहे ना, पहिलं गुणिले दुसरं, राईट? बर. एक गडबड तर नाही केली मी? अरे हा एक्स रेस टू एक्स होता, हा काय होता? एक्स रेस टू एक्स लॉग एक्स, राईट? ओके चलो. सो बेटा यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे एक्स रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. एक्स रेस टू एक्स इथं ॲज इट इज राहील ना, इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. रट्टा मारायचा आता. ओके एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके. सो बेटा दिस इज इक्वल टू, आता बघ वर एक्स आहे खाली एक्स आहे, काय होईल? पॉवरची वजाबाकी. सो एक्स ची पॉवर एक्स मायनस 1 प्लस याला फक्त असं लिहू एक्स ची पॉवर एक्स लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके. हे काय बेटा? डी बाय डी एक्स आणि हा भागिलेचा यू पलीकडे गुणिले जाऊ द्या. सो डी बाय डी एक्स विल बी यू आणि ब्रॅकेट मध्ये ही टर्म ॲज इट इज एक्स ची पॉवर एक्स मायनस 1 प्लस एक्स रेस टू एक्स लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. हा जो यू आहे आठवतोय का? यू आणि व्ही लिहिले होते. यू काय होता बेटा? एक्स ची पॉवर एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट दिस प्लस इंटू 1 प्लस लॉग एक्स. काय ॲज इट इज लिहिलं. स्क्रीनशॉट घे. डन. हा काय आला बेटा? डी बाय डी एक्स. काय आला हा? डी बाय डी एक्स. नाउ व्हॉट इज अवर टार्गेट? टू फाइंड dv by dx. What is our target? To find dv by dx. ही व्हॅल्यू तशीच ठेवतो मी. चला टू फाइंड dv by dx. हा कोण आहे बेटा? du by
dx म्हणजे आपलं 50% काम झालं. ओके. नाउ टू फाइंड काय dv बाय dx. हु वॉज माय v? पहिलं अधिक दुसरं फंक्शन, तर त्यातला दुसरा कोण होता बेटा? x सॉरी e ची पॉवर x रेस्ट एक्स. आठवते? येस. मग आता बेटा काय करायचं? अप्लाय लॉग, कारण की व्हेरिएबल रेस्ट व्हेरिएबल आहे, v आहे, विल बिकम लॉग ऑफ v, लॉग ऑफ e ची पॉवर x रेस्ट एक्स. ओके. बघ आता लॉग ऑफ m रेस्ट टू n, सो n लॉग m, आणि आपल्याला माहिती आहे लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे. सो कॅन आय से दिस विल बिकम x रेस्ट टू x. व्हाय सर? व्हॅल्यू ऑफ द लॉग e is 1 and value of log 1 is 0. पाठ पाहिजे ह्या. So log of v is x raised to x इथपर्यंत आलो आपण. ऍग्री? हा. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बर, मग काय होईल बेटा? d बाय dx. डावीकडे कोण आहे? log v. उजवीकडे कोण आहे? x raised to x. राईट. आता बघ d बाय dv ऑफ log v काय होईल बेटा? 1 बाय v इंटू dv बाय dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x. रट्टा मारा. x raised to x इंटू 1 प्लस log x. आता dv बाय dx भागिलेचा v गुणिले होईल v इंटू ब्रॅकेट x raised to x into 1 plus log x. So dv by dx will become v. Who is v? E ची power x raised to x into bracket x raised to x into 1 plus log x. So du by dx आणि dv by dx काढला. सगळ्यांना समजलाय का? जरा पटपट बोला बरं. एकदम व्यवस्थित समजला? कोणी घाबरत तर नाहीये ना? मी तोपर्यंत इंक भरतो पेन मध्ये. बोला बरं. डोक्यावरून त्यांनी चाललं कुणाच्या? असं कोणी नाहीये ना ज्याच्या डोक्यावरून चाललंय? नॉट अंडरस्टँडिंग. ओके. या संबंध काय शिकवतो बेटा मी तुला? व्हेरिएबल रेस्ट टू व्हेरिएबल आहे, पण दोन फंक्शनची बेरीज आहे किंवा वजाबाकी आहे. यू प्लस व्ही किंवा यू मायनस व्ही. इथे यू प्लस व्ही होतं, बेरीज सुट्ट सोडवलं. राईट. चला आता मी पुसतो. बघ बेटा, फायनली काय लिहायचं आपल्याला? काय काढलं आपण? डी बाय डी एक्स आणि डीव्ही बाय डी एक्स. बरं का, लक्ष दे. आपण एवढं सगळं खेळत काय काढला? हे बघ, हा डीव्ही बाय डी एक्स. राईट. आता आपण मगाशी केलं होतं यू प्लस व्ही करून तो डीवाय बाय डी एक्स लिहिला होता, आठवतंय का? विच वॉज du by dx प्लस dv by dx. आता हे दोन्ही उत्तर मांडून टाक इथे. सो x ची पॉवर x रेज टू x इंटू ब्रॅकेट x ची पॉवर x मायनस 1 प्लस x रेज टू x log x इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x आणि पुढे प्लस e रेज टू x इंटू ब्रॅकेट x रेज टू x इंटू 1 प्लस log x. स्क्रीनशॉट घ्या. डन. सो आता परत ह्या टाईपच्या सम्सला घाबरायचं नाहीये. यातलं 5वं घेतो. जुलै 2016 ला आलं होतं हे 5वं सम. या 2 मधलं 5th सम. ओके. हे पुसतो मी आता, याची काही गरज नाही पडणार आपल्याला. हे पाठ करायचंय. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स इज एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ई ची पॉवर टॅन एक्स प्लस लॉग एक्स ची पॉवर टॅन एक्स.
ई ची पॉवर tan x प्लस लॉग ऑफ x ची पॉवर tan x, हे असं सम आहे. ओके बेटा, आता नीट लक्ष दे. काय दिलं या सम मध्ये मला? पहिलं फंक्शन अधिक दुसरं फंक्शन आणि दोन्ही पण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे, राईट. आता मी काय म्हणणार याला? u अधिक v. मग dy बाय dx काय होईल बेटा? du बाय dx प्लस dv बाय dx, आहे की नाही? मग आता काय म्हणायचं? टू फाइंड हा du बाय dx. उचला u, काय रे तो u? e ची पॉवर tan x, है की नाही? e ची पॉवर tan x. मैं अप्लाई लॉग, कारण की ते व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे. मग लॉग अप्लाय केला की तो जो u आहे त्याला मी लिहिणार लॉग u इज इक्वल टू लॉग ऑफ e ची पॉवर tan x. मग आता लॉग m रेस टू n, n लॉग m म्हणजेच तो tan x खाली आला, लॉग e लॉग m रेस टू n, n लॉग m. लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे का नाही बेटा? सो मी याला काय लिहू? सिम्पली tan x, कारण की लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे. चला पुढे, लॉग ऑफ e ची व्हॅल्यू काय रे बेटा? 1. चला, लॉग u tan x आहे, लॉग u tan x आहे. मग आता d बाय dx ऑफ लॉग u इज इक्वल टू d बाय dx ऑफ tan x. ओके, डेरिव्हेटिव्ह घ्या. लॉग u चा डेरिव्हेटिव्ह काय होईल बेटा? 1 बाय u, आणि u चा काय होईल विथ रिस्पेक्ट टू x? du बाय dx. d बाय dx ऑफ tan, tan चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? sec स्क्वेअर x. आता काय करायचं? du बाय dx, पलीकडे u जाऊ द्या. सो du बाय dx इज इक्वल टू u इंटू sec स्क्वेअर x. u कोण आहे? e ची पॉवर tan x, e ची पॉवर tan x इंटू sec स्क्वेअर x. हा कोण आला? du बाय dx. टू फाइंड हु इज नेक्स्ट टार्गेट? du बाय dx. हा पाहिजे ना मला फ्रॉम दिस v, राईट. सो v काय रे बेटा? लॉग x ची पॉवर tan x, लॉग x ची पॉवर tan x. अप्लाय लॉग, कारण की व्हेरिएबल इज टू व्हेरिएबल आहे, त्याचा बेनिफिट घ्या. v आहे, सो इट विल बी लॉग ऑफ v इज इक्वल टू लॉग ऑफ, ऍज इट इज लिहा फंक्शन लॉग x ची पॉवर tan x. खूप जण खूप सगळ्या मिस्टेक्स करतात, त्यापैकी एक मिस्टेक अशी आहे की लॉग ऑफ हे फंक्शन ऍज इट इज लिहिलं, नीट लक्ष दे, लॉग m ची पॉवर n, लॉग m ची पॉवर n इज n लॉग m, म्हणजे तो tan x खाली येईल. मग त्याला असं लिहायचं tan x लॉग ऑफ लॉग x. पुन्हा सांगतो, लॉग m ची पॉवर n इज n लॉग m. बघा, n लॉग आणि हा m. डन, स्क्रीनशॉट घे. ओके, चलो आता लक्ष दे. पुढे मला काय करायचंय? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता बघ, लॉग व्ही आहे, मी त्याला लिहितो डी बाय डी एक्स ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, मग आता मला इथे काय दिसतंय? टॅन एक्स इज यू, लॉग ऑफ लॉग एक्स इज व्ही. आता हे पुसावं लागेल मला, बिकॉज आय डोंट हॅव इनफ स्पेस. त्यापैकी डी यू बाय डी एक्स आपला काय आलेला आहे? ई ची पॉवर टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. लक्षात ठेवा आपण आणि वापरू, ठीक आहे. ई ची पॉवर टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. मी लिहून ठेवतो कोपऱ्यात, डोंट वरी. आपला डी यू बाय डी एक्स काय आलेला आहे? ई ची पॉवर टॅन एक्स गुणिले सेक्स स्क्वेअर एक्स.
आपला आलेला आहे. ठीक आहे. चल मग तिथे बघ लॉग ऑफ व्ही चा डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू dv by dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v. u म्हणजे tan x, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच log of log x plus v derivative of u, that means log of log x into derivative of u is nothing but tan x. Agree? Is equal to tan x derivative of log of function. Getting? Is 1 by function, that means 1 upon log x into derivative function मी डायरेक्टली तो log x 1 by x सांगतो. log of function चा derivative 1 by function into derivative function डायरेक्ट करत चला. derivative of log x काय 1 by x. ठीक आहे. Plus log of log x will be as it is. derivative of tan x काय बेटा sec square x. हा भागिलेचा v गुणिलेला जाऊ द्या. सो dv by dx is equal to v स्क्वेअर ब्रॅकेट टाका. याला नीट लिहू आपण. इथं बघ ना tan x गुणिले 1 गुणिले 1 will be tan x भागिले log x into x x log x झालं. प्लस log of log x into sec square x झालं. हा जो v आहे बरं का, माझ्याकडनं काय चुकलं, छोटीशी गोष्ट चुकलं म्हणजे प्लीज नीट लक्ष दे. हा जो v आहे हा दोन्हीलाही मल्टिप्लाय बेटा. पहिलं फंक्शन अधिक दुसरं फंक्शन उजवीकडे जे आहे त्याला कर्ली ब्रॅकेट टाकावं लागेल आणि हा v बाहेर लिहावं लागेल. नीट लक्ष दे, कारण का v दोघांनाही मल्टिप्लाय होईल ना. बरं v कोण होता बेटा माझा, u प्लस v केला होता ना. दॅट v वॉज tan x log x ची पॉवर tan x. लेट मी चेक. येस, log x ची पॉवर tan x काय होता v log x ची पॉवर tan x. ओके, and into this bracket tan x upon x log x plus log of log x into sec square x. हिटिंग ना बेटा. dv by dx काढला, हा du by dx आहे. सो आय होप तुम्ही पुढची स्टेप ही कराल ना. कोणती, dy by dx is equal to du by dx प्लस dv by dx. सो ही व्हॅल्यू इथे टाका आणि ही व्हॅल्यू इथे टाका. फटाफट यस टाईप करा. एव्हरीबडी अंडरस्टँडिंग. अरे बोलो, एव्हरीबडी अंडरस्टँडिंग. गणेश, पलक, साहिल, स्वराज अँड विद्या क्लिअर आहे बेटा. शल आय मूव्ह अहेड. यातलं एक शेवटचं घेऊ अजून एक त्या क्वेश्चन मधलं. डन. त्या 2 मधलं एक लास्ट घेऊ आपण, नंतर इम्प्लिसिट ची प्रॅक्टिस घेऊ. ओके. चल, लास्ट इज व्हेरी इंटरेस्टिंग. tan x ची पॉवर tan x, त्याची पण पॉवर tan x. आय थिंक दिस इज 8th सम. लेट मी चेक. येस, व्हेरी इंटरेस्टिंग सम. बघा, y इज इक्वल टू tan x ची पॉवर tan x आणि या सगळ्यांची पॉवर tan x at x is equal to pi by 4. Very interesting. भारी सम. ओके, काहीच घाबरायचं नाही. सिम्पली व्हेरिएबल इज टू व्हेरिएबल आहे. सो सगळ्यात अगोदर काय करायचं बेटा, अप्लाय लॉग. तो जो y दिसतोय त्याला होणार लॉग y. उजवीकडे पण बघ लॉग ऑफ, कॉपी पेस्ट कर tan x ची पॉवर tan x आणि या सगळ्यांची पॉवर tan x. ऍग्री.
ऍट पाय बाय 4 ते शेवटी टाकायचं. आता बघ लॉग ऑफ यम ची पॉवर एन काय असते बेटा? एन लॉग एम. ठीक आहे, एन लॉग आणि हा यम काय यम टॅन एक्स ची पॉवर टॅन एक्स. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट काढला बघ तुम्ही. चला परत एकदा लॉग ऑफ यम ची पॉवर एन, एन लॉग एम हा खाली येईल, हा खाली येईल. तर इथं ऑलरेडी एक टॅन आहे, त्याच्यासोबत काय होईल टॅन स्क्वेअर एक्स लॉग ऑफ टॅन एक्स. ऍग्री ना बेटा? हा मग आता हा काय इथे लॉग वाय डेरिव्हेटिव्ह घेतला तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ टैन एक्स. सो प्यारे बच्चों u इंटू v हा रूल वापरावा लागेल का नाही? येस और नो? चलो सो बघा आता डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय काय होईल बेटा? 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिवेटिव ऑफ u इंटू v. बघा आता u डेरिवेटिव ऑफ v. सो टॅन स्क्वेअर एक्स डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स. बघ u डेरिवेटिव ऑफ v झाला. आता बघ प्लस v म्हणजेच लॉग ऑफ टॅन एक्स डेरिवेटिव ऑफ u इज टॅन स्क्वेअर एक्स. ऍग्री ना बेटा? येस सर. आता बघ हा जो 1 बाय वाय डी बाय डी एक्स आहे विल बी ॲज इट इज इक्वल टू टॅन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, त्याला काहीच करायचं नाही. कोणीले डेरिवेटिव ऑफ लॉग ऑफ टॅन एक्स काय झालं रे? हे लॉग ऑफ फंक्शन राईट. सो 1 बाय फंक्शन, सो 1 अपॉन टॅन एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स. ॲग्री? त्यासाठी मी जरा स्टेप बाय स्टेप इज इक्वल टू आपलं सॉरी प्लस हे बघ लॉग ऑफ टॅन एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ टॅन स्क्वेअर एक्स बेटा म्हणजेच काय 2 टॅन एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स. आय रिपीट टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे टॅन एक्सचा स्क्वेअर. सब आन्सर काय होईल? एक्स ची पॉवर एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो 2 इंटू टॅन एक्स दोनातून एक गेले एक. सो डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स ने गुणलं विच इज इक्वल टू हा टॅन एक्स गेला स्क्वेअर मधला एक जण गेला. मग इथं काय उरला? फक्त टॅन एक्स. काय उरला? टॅन एक्स. डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स से गुणिले टॅनचा डेरिवेटिव क्या है प्यारे बच्चों? सेक्स स्क्वेअर एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स इंटू 2 टॅन एक्स. ह्या टर्मला मी असं लिहू का? प्लस 2 टॅन एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. ऍग्री? बर इंटू डेरिवेटिव ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स. सो कॅन आय राईट इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. डन? ओके सर. हे माझं आन्सर आलं 1 अपॉन वाय डीवाय बाय डी एक्स. सो बाल मित्रांनो मी डीवाय बाय डी एक्स ला लिहू का? वाय इंटू ब्रॅकेट होल फंक्शन टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स लॉग ऑफ टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. स्क्रीनशॉट घे. झालं? हा जो वाय आहे टॅन एक्स ची पॉवर टॅन एक्स त्याची पण पॉवर टॅन एक्स फक्त उचलून इथं टाकायचं. ओके सो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय माझा वाय टॅन एक्स ची पॉवर टॅन एक्स आणि ह्याची पण पॉवर टॅन एक्स हा माझा वाय गुणिले हा ब्रॅकेट टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 2 टॅन एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स 2 टॅन एक्स इंटू लॉग ऑफ टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. झालं बेटा? काहीच नाही, फक्त वायची व्हॅल्यू टाकली. बट सगळ्यात महत्वाचा पार्ट
डीवाय बाय डीएक्स आपल्याला क्वेश्चन मध्ये बोलले होते की काढून दाखवा ऍट एक्स ची व्हॅल्यू π/4. कुठे? ऍट एक्स ची व्हॅल्यू π/4. द्या धनाधन टाकून. बघा आता tan π/4 च्या डोक्यावर tan π/4 आणि या सगळ्यांच्या डोक्यावर tan π/4. ऍग्री? ह्या ब्रॅकेट्स मध्ये सुद्धा tan π/4 इंटू sec square π/4 प्लस 2 tan x. So 2 tan π/4 log of tan π/4. ओके, sec square tan π/4 sec square π/4. एक्सच्या जागी प्रत्येक ठिकाणी π/4 टाकला आपण. स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय तुम्ही? राईट, घेतलेला आहे ऑलरेडी. ओके, पुढे कंटिन्यू करतो मी हा पार्ट. घाबरू नको, ते फक्त लेंदी वाटते तुला. डर के आगे जीत है और उसके साथ में सक्सेस साइंस एकेडमी है. डरने की कोई बात नाही, कोई गुंजाइश नाही. ओके, सो बेटा घाबरू नको. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की tan π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. tan π/4 म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1. स्वतः धन टाकून द्या. dy बाय dx ऍट x ची व्हॅल्यू π/4 1 ची पॉवर 1 ची पॉवर 1. tan π/4 काय? 1 ची पॉवर 1 आणि सगळ्यांची पॉवर 1. पुढे बघ, tan π/4 या ब्रॅकेट मध्ये काय? 1 गुणिले sec स्क्वेअर π/4. आपल्याला सेक नाही पण कॉस तर माहिती आहे ना, मग मी त्यालाच लिहू का 1 cos स्क्वेअर π/4 रेसिप्रोकल करून लिहिला प्लस 2 tan π/4 ची व्हॅल्यू 1 गुणिले लॉग ऑफ tan π/4 ची व्हॅल्यू 1 गुणिले sec स्क्वेअर π/4. आता तू म्हणजे सर इथं का नाही केलं? अरे log 1 0 आहे, ते सगळं उडणार आहे. झालं, अख्खी टर्म कॅन्सल आउट होऊन जाईल. का? तर log 1 is 0. कशामुळे बेटा? log 1 ची व्हॅल्यू काय? 0. सो ती अख्खी टर्म काय होईल? कॅन्सल आउट. सो माय फायनल आन्सर विल बी 1 ची पॉवर 1 इज 1, राईट. आणि ह्या ब्रॅकेट मध्ये 1 cos स्क्वेअर π/4. मला cos 45 cos π/4 म्हणजे 45 π/4 म्हणजे 45. cos 45 काय? 1/√2 आहे की नाही? 1/√2 चा स्क्वेअर विच इज 1 आता 1 चा स्क्वेअर 1 भागिले √2 चा 2. खालचा 2 1 जाईल विच विल बी युअर फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली? अरे मजा आली का नाही? गेटिंग दिस टॉपिक इंटरेस्टिंग और बोरिंग? गेटिंग दिस टॉपिक इंटरेस्टिंग और बोरिंग? इंटरेस्टिंग का बोरिंग इज माय क्वेश्चन. साहिल जी इज लाफिंग. गुरुजी आप तो जानते हो हमारा स्टैमिना सिर्फ 40-45 मिनट का होता है. आपने तो ये लेक्चर लंबा खींचा सर. ससुरा ससुरा बहुत लंबा खींचा. इंटरेस्टिंग ना बेटा? चला इम्प्लिसिट कडे वळूया आता. 2-4 सम्स घेऊ, जास्त नाही, घाबरू नको. होमवर्कला दिलेले सगळे घेऊ का? होमवर्कला दिलेले सगळे घ्यायचे का इम्प्लिसिट वाले? मला तर एकाचाही इम्प्लिसिट वाला होमवर्क आला नाही. ओके, सो डोंट वरी. इम्प्लिसिट वाले मी इथं घ्यायला सुरू करतो आता. ठीक आहे सर, कधी चालू होणार शेवगाव? शेवगाव चालू होईल बेटा उद्या, होपफुली उद्या परवा. पण अजून कोचिंग क्लासेसला परवानगी द्यायला जरा थोडासा वेळ लावतील. यु नो, सगळ्यांचा जीव तुमच्यात असतो. हे सगळं तुमच्यावर आहे, सगळा देश तुमच्यावर आहे. तुम्हीच तर चालवता राव शेवगाव. सगळं तुमच्या मनावर आहे. हा, काकाचा चहाची पार्टी साहिल कडून असेल लॉकडाऊन ओपन झाल्या ठीक आहे ना. पहिलं लेक्चर झाल्या साहिल विल गिव्ह काका चहा. साहिल, आर यू ॲग्री?
बस कराव. साहिलची खूप मोठी पार्टी होण्याची संभावना आहे. सो काळजी करू नका, फक्त तो लॉकडाऊन ओपन करा. ठीक है ना. चल. सो प्यारे बच्चों, एक्सरसाइज 1.3 मधला इम्प्लिसिट वाला वी हैव गॉट क्वेश्चन नंबर 3. मतलब चलो सुरुवात करू आपण फर्स्ट. ओके, इम्प्लिसिट वाल्या फंक्शन्स ने काय दिलंय बेटा, रूट एक्स प्लस रूट वाय इज रूट ए. ओके ना बेटा. इम्प्लिसिट फंक्शन हे इक्वेशन मध्ये असेल, निश्चिंत राहायचं. जस्ट डिफरन्शिएट एव्हरी टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स, कलेक्ट डी बाय डी एक्स अँड यू आर डन. ठीक आहे. चलो, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट वाय इज डी बाय डी एक्स ऑफ रूट ए. बाल मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स आपलं स्टँडर्ड फंक्शन आलं 1/2 रूट एक्स. ऍग्री. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट वाय 1/2 रूट वाय. वाय आला रे आला, डीवाय बाय डीएक्स ने गुणायचं, विसरायचं नाही, बिकॉज इट इज कंपोजिट फंक्शन. ठीक आहे ना बेटा. इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ए 0. सर का 0? अरे बाबा, ए बी सी डी सगळं कॉन्स्टंट आहे, एक्स आणि वाय सोडून. ठीक आहे ना. सो कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. डीवाय बाय डीएक्स वाली टर्म इथंच ठेव, 1/2 रूट वाय डीवाय बाय डीएक्स. ही टर्म प्लस आहे, पलीकडे जाऊन माइनस करू आपण. डिस्काउंट 2 got cancelled out. So प्यारे बच्चों, dy by dx will be minus root y upon root x. ला असं लिहू का, minus root y by x. चलो स्क्रीनशॉट घ्या, बघ किती सोपं इम्प्लिसिट. अरे ऐका नाही राहो, व्हेरी इझी. येस सर. चल, होमवर्कला मी सेकंड दिलं होतं, तेही घेऊ. एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय, एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इज इक्वल टू ए रूट ए. ओके, काही घाबरायचं नाही, फॉलो द स्टेप्स ओनली. चला, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय रूट वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ए रूट ए. चला, एक्स रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाहीये बेटा, लक्ष दे लक्ष दे लक्ष दे. मग काय करावं लागेल त्याला, बघ लक्ष दे. हा एक्स ची पॉवर 1 गुणिले एक्स ची पॉवर 1/2. कळालं का नाही. एक्स ची पॉवर एन मध्ये करावं लागेल ना कन्वर्ट त्याला. सो एक्स ची पॉवर 1, एक्स ची पॉवर रूट म्हणजेच 1/2 प्लस डी बाय डी एक्स ऑफ सेम सिच्युएशन. ऍग्री. कॉन्स्टंट टर्म 0, ए रूट ए क्यूब रूट तिकडे काही असू दे, व्हेरिएबल नाही म्हणजे ती झाली टर्म कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0. बाल मित्रांनो, डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस 1/2 इज 3/2 प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय ची पॉवर 3/2 इक्वल टू 0. चला, एक्स रेस टू एन वाला फॉर्म्युला अप्लाय करा. सो एन म्हणजेच 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 प्लस, चला 1 सेकंड, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 फॉर्म्युला. सो 3/2 वाय ची पॉवर 3/2 मायनस 1 इंटू वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू 0. ठीक आहे ना. चला पुढे कंटिन्यू करू आपण. सो 3/2 वाय ची पॉवर ही टर्म बरं का, 3/2 मायनस 1 बघ ना, दोनातून एक गेला एक. सो 1/2 dy बाय dx इज इक्वल टू, ही टर्म पलीकडे घेऊन जाऊ. सो 3/2 प्लस मायनस होईल ना बरं का, आणि x ची पॉवर बघ 3 वजा 2. सो सिंपल आहे 1/2 x ची पॉवर 1/2. 3/2 कॅन्सल आउट. प्यारे बच्चों, y ची पॉवर 1/2 म्हणजेच काय, रूट y इज इक्वल टू मायनस x ची पॉवर 1/2 म्हणजेच काय बेटा, रूट x. सो dy बाय dx इज इक्वल टू मायनस रूट मध्ये x अपॉन y. स्क्रीनशॉट घ्या, व्हेरी इझी. अरे सो नो. चला मी थर्ड घेतो.
अरे गेटिंग ना बेटा? प्रत्येक सम मध्ये यू हॅव टू अप्लाय द टेक्निक ओनली, स्टेप्स ओनली, व्हेरी इझी. जस्ट कलेक्ट द dy by dx when maximum terms are there. Okay, चलो. Third one, x plus root xy plus y equal to 1. X plus root xy plus y equal to 1. चला, पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म बेरीज आहे. सो डी बाय dx ऑफ x प्लस डी बाय dx ऑफ रूट xy प्लस डी बाय dx ऑफ y डी बाय dx ऑफ 1. ओके, डी बाय dx ऑफ x इज 1 प्लस डी बाय dx ऑफ स्क्वेअर रूट xy, रूट ऑफ फंक्शन 1 अपॉन 2 रूट फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ फंक्शन. कंपोजिट है ना, सो 1 अपॉन 2 रूट फंक्शन इंटू डेरिवेटिव ऑफ फंक्शन कोण आहे रूट मध्ये xy प्लस डी बाय dx ऑफ y dy बाय dx. एक बिचारा गरीब आहे, कुठली कॉन्स्टंट टर्म तिचा डेरिव्हेटिव्ह 0. अच्छा, मग आता इथे काय करणार मी, u इंटू व्ही रूल. सो बेटा 1 प्लस 1 अपॉन 2 रूट xy स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजेच x डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट प्लस dy बाय dx इज 0. ठीक है ना. सो बेटा 1 प्लस 1 अपॉन 2 इंटू रूट xy. आतमध्ये बघ x dy बाय dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. सो सिंपली y इंटू 1 प्लस dy बाय dx इज 0. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी वरचा पार्ट पुसतो. झालं, आता फक्त ब्रॅकेट्स मोकळे करायचे. नंतर काय करायचं बेटा, dy बाय dx गोळा करायचा. इज दॅट इझी. चला ब्रॅकेट्स ओपन करा. सो 1 प्लस बरं 1 अपॉन 2 रूट xy याला गुणलं तर काय होईल बेटा, x अपॉन 2 रूट xy dy बाय dx प्लस y अपॉन 2 रूट xy. हे बघ ना, या टर्मने या टर्मला गुणलं प्लस dy बाय dx इज 0. ब्रॅकेट्स ओपन केले आपण, राईट. ही एक टर्म आहे dy बाय dx वाली, ही एक टर्म आहे बेटा. चल dy बाय dx कॉमन घे. सो dy बाय dx कॉमन घेतला की तुला काय भेटेल बेटा ब्रॅकेट मध्ये, x अपॉन 2 रूट xy प्लस हा एकटाच आहे. सो 1 येईल, तो कॉमन घेतल्याच्या नंतर आतमध्ये काय राहील 1 इज इक्वल टू ही टर्म आणि ही टर्म इथं प्लस आहे तर पलीकडे तो मायनस करू. 1 प्लस y अपॉन 2 रूट xy. हॅपी. हे 1 प्लस y अपॉन 2 रूट xy इकडनं तिकडे नेले, मायनसचं साईन दिलं. ओके बेटा, आता जरा सिम्प्लिफाय करू थोडस. एखादा पार्ट पुसतो मी. dy बाय dx बघ बरं का मी सिम्प्लिफाय कसं करतोय. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे बघा x प्लस दिस टर्म इंटू 1 विल बी दिस टर्म इट सेल्फ अपॉन 2 रूट xy इज इक्वल टू मायनस बरं का इंटू दिस ब्रॅकेट 1 इंटू दिस टर्म प्लस y अपॉन 2 इंटू अंडर रूट xy. डिस्काउंट सेम टर्म है, गॉट कैंसल आउट. फाइनल आंसर विल बी dy बाय dx विल बी ही वरची टर्म तिकडे खाली जाईल. सो मायनस इंटू ब्रॅकेट 2 रूट xy प्लस y अपॉन x प्लस 2 अंडर रूट xy. स्क्रीनशॉट घ्या. डन. सर लय बोर झालंय, खरंय का नाही? पण काय करता,
अजून 2 सम तरी मला घ्यावे लागतील. आय हॅव टू कंटिन्यू विथ 2 मोर सम्स. आर यू एग्री? आर यू एग्री बेटा? वी हॅव टू कंटिन्यू विथ 2 मोर सम्स. बस? तुम्ही होमवर्क करणार का? का उद्या कंटिन्यू करू विदाऊट होमवर्क? फिजिक्सचा होमवर्क देतो फक्त तुम्हाला आज, मॅथ्सचा नाही. तुम्ही मॅथ्सचे हेच सम्स व्यवस्थित सोडवा. इम्प्लिसिट उद्या मी कंटिन्यू करतो. फिजिक्सचा होमवर्क करा फक्त. ठीक आहे. बाय द वे, आज संडे, आज संध्याकाळी तुमचा सरफेस टेन्शनचा पेपर आहे. गेटिंग? हा, चांगला अभ्यास करा. रात्रीच्या 8 वाजता आय विल सेट द पेपर. सो बाय बाय, टेक केअर.